आता आपण मुंबईची शान असलेले कोळी ह्यांचा नाच बघितला. आता आपण बघूया महाराष्ट्राचे शूरवीर ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला. त्याच्या धैर्याला आणि शौर्याला तोडच नाही. विजय सारखी तलवार चालवू न गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवू न गेला. मूठभर मावळ्यानं घेऊन हजारो सैतानांना नडू न गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठाचा इतिहास उदयास आणला. 12 मे 1666 आग्रा. बादशाह औरंगजेबने आपल्या 50व्या वाढदिवसानिमित्त महाराजांना बोलवून त्यांना व संभाजी महाराजांना काही दिवस नजर कैदेत ठेवले. औरंगजेबनी आपल्याबरोबर दगा केला हे महाराजांनी ओळखले. त्यांनी आपल्या हुशार बुद्धीचा वापर करून आजारपणाचे ढोंग केले आणि औरंगजेबाला तुरी देऊन त्याच्या तावडीतून डेक्कनला पलायन केले. आता कसे ते पाहू. शिवाजी छोट्या शंभू महाराजासह घेऊन दिवाणी खास मध्ये आले. बुलायचा आदब सन्नत होशियार शहंशाह हिंदुस्तान जहापना बादशाह आलमगीर औरंगजेब. आपण आल्याची बातमी बादशाहना दिली आहे. इजाजत मिलते चलेंगे. आलमपना शिवा भोसले आए हैं, राम सिंह आपके सामने पेश करने की इजाजत चाहते हैं. इजाजत है, इजाजत है. राजा जी आइए. चलो पीछे. राजा जी, जोधपुर के राजा जसवंत सिंह. राजा जसवंत सिंह मोगली रिवाज सांभाळून बोलावे. या दरबारात उंच आवाज केलेला सहन केला जात नाही. पण आम्हाला कोणी रोखू शकत नाही, कोणीही नाही. या जसवंत सिंग पेक्षा आमचा नीच दर्जा, जो आमच्या मावळ्यांना पाठ टाकून पळून गेला, त्याला 5000 इनाम मनसबदारी आणि आम्ही त्याच्या मागे. राम सिंह माजरा क्या है? थोड़ी नाराजगी है. किल्ला दे दो उसे. चाहे हमारा सर उड़ा दो, पर हम बादशाह के सामने नहीं जाएंगे. राजा जी खामोश. आमची कृपा म्हणून विनवण्या करतात. भेटीला बोलवून भर दरबारात आमचाच अपमान केल्याचा हेतू आम्ही जाणला आहे. जे तुमच्या सैनिकांना जमले नाही ते आम्ही केले. बादशहाच्या दरबारात आहोत. एक वेळ आम्ही मत पत्करू, पण अपमान नाही. महाराजांचा आवेश पाहून औरंगजेब चांगला चक्रावला. गुलाम खान, ईद पर नजर रखो और डेरा बिठाओ. या कचाट्यातून सुटका करायलाच हवी. त्यातून मार्ग काढायलाच हवं. बादशाहच्या कैदेतून कसे सुटावे आणि त्याला धडा कसा शिकवायचा या विचारात महाराज व त्यांचे साथीदार व्यस्त झाले. सर्वप्रथम बादशाहला निरोप पाठवला. पहिरेदारांना बोलवा. महाराजांनी बोलवला आहे. आम्ही कैदेत असताना सैनेचा काय उपयोग? त्यांना परत जाण्याची परवानगी द्या. सेनेला परत जाण्याची परवानगी द्यावी. हा निरोप ऐकताच बादशाह खुश झाला. महाराजांची विनंती त्याने लगेच मान्य केली. महाराजाजवळ हिरोजी फरजान, मदारी मेटर आणि 1-2 सेवक इतकेच राहिले. काही दिवसाने शिवाजीने दुसरी खेळ खेळली. महाराजांची तब्येत अचानक बिघडली. 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 महाराजांची तब्येत अचानक
महाराजांची तब्येत बिघडली आहे. राजांची तब्येत बिघडली आहे. हकीम को भेजो. मैं हकीम हूँ. मैं वैद्य हूँ. वैद्य हकीम झाले, पण काही औषधांचा उपयोग झाला नाही. मग दुसरा निरोप पाठवला. पैरेदारांना बोलवा. महाराजांनी बोलवलं आहे. आम्ही या दुखण्यातून उठू असं वाटत नाही, म्हणून गोरगरीब, ब्राह्मण, हकीम यांना दान धर्म करून थोडं पुण्य मिळायची इच्छा आहे, म्हणून बादशाने परवानगी द्यावी. महाराजांना गोर गरिबांना दान धर्म करायची इच्छा आहे, त्यासाठी बादशाने परवानगी द्यावी. ही विनंती बादशाने मान्य केली. महाराजांच्या समोर रोज विटाईच्या पेटारे वरून बाहेर जाऊ लागले. सुरुवातीला पौरस्त्यांचे शिपाई कसून तपासणी करू, परंतु ते पण तोच प्रश्न करून कंटाळले. मग एक दिवस फार मोठी जबाबदारी आहे, सावध रहा. तुम्हाला पण एक जबाबदारी आहे. शंभूराजांना सांभाळून जागेवर आणा. एक दोन पेटी तपासणी केली, बाकीचे पेटारे तसेच सोडून दिले. इकडे हिरोजी फर्जान शिवाजीच्या जागी झोपला व मदारी त्याचा पाय चेपू लागला. कहाँ जा रहे हो? महाराजांची तब्येत फार बिघडली आहे. आम्ही त्यांच्यासाठी औषध घेऊन येतो. त्यांना सांग झोपू द्या. कहाँ गया शिवाजी, कहाँ गया? चल या अल्लाह, या अल्लाह, शिवा भाग गया. या अल्लाह, शिवा भाग गया. या अल्लाह, शिवा भाग गया. जहाँपना शिवा भाग गया. भाग गया? कैसे गया? किधर गया? जाओ ढूंढो उसे. औरंगजेब आकर तांडव करत राहिला. शिवाजीने दक्कनला रवानगी केली. अभिनंदना.